जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की आत्तापर्यंत जी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना या योजनेचा लाभ आत्तापर्यंत जे विविध शेतीमध्ये काम करताना विविध कारणामुळे होणाऱ्या अपघातामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू किंवा अपंगत्वाच्या घटना ज्या राज्यात घडत होत्या आणि त्याच पार्श्वभूमीवर या घटना घडलेल्या शेतकऱ्यांना त्वरित लाभ मिळण्यास अडचण येत होती आत्तापर्यंत ऑफलाईन पद्धत असल्यामुळे. आणि त्याच धर्तीवर कृषी विभागाकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे की यापुढे आता या योजनेचा लाभ महा-डी-बी-टीद्वारे दिला जाणार आहे. म्हणजे महा-डी-बी-टीवर कृषी विभागाच्या संबंधित ज्या योजनेचा लाभ ज्याप्रमाणे दिला जातो त्याच पद्धतीच्या अनुषंगाने या योजनेचा सुद्धा समावेश त्या महा-डी-बी-टीमध्ये करण्यात आलेला आहे. तिथूनच आता कागदपत्रे वगैरे अपघातानंतर अपलोड करून योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावा या हेतूने हा निर्णय घेण्यात आलेला आहे, असं राज्याचे कृषी मंत्री यांनी माहिती दिलेली आहे. आणि बघू शकता तुम्ही, शेतात काम करताना विविध कारणामुळे होणाऱ्या अपघात आणि मृत्यू किंवा अपंगत्वाच्या घटना कायमस्वरूपी अशा विविध अनैसर्गिक किंवा नैसर्गिक घटना घडत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी म्हणूनच राज्य शासनाकडून 2023 पासून गोपीनाथ मुंडे शेतकरी ही योजना राबवली जात आहे. आणि या योजनेत शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास जवळपास 2 लाख रुपये आणि एक डोळा किंवा एक अवयव कायमस्वरूपी निकामी झाल्यास 1 लाख रुपये मदत दिली जाते. तर अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे शासनाकडून. नक्कीच आता या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावा हाच हेतू या योजनेचा होता. आणि तोच हेतू आता महा-डी-बी-टीद्वारे या योजनेचा समावेश करून पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे शासनाकडून.